रसिको 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 क्या है हैट्रिक? जे मी आयुष्यात कधीच झालो नाही वो हैट्रिक है रसिको, वो मॅट्रिक है रसिको. अहो सुरू होतीये कॉमेडीची हॅट्रिक. महाराष्ट्राची हास्य जत्रा 2 डिसेंबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी, हास्याचा हापूस आंबा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, शूटिंग मध्ये कॅमेरा मागे सतत काही ना काहीतरी किस्से घडत असतात. आज मात्र एका शूटिंग सेटवर एक वेगळीच कथा, पटकथा आणि संवाद घडणार आहेत. चला तर बघूया हा नेमका काय किस्सा आहे तो, जो दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सर सर आज सर किधर चाहते हो? सर इधर आता है, ऊपर नहीं. ये ऐसा अच्छा है. ये ऐसा आएगा ये. हाँ सर सर आजचे सीन चला सर. चला रे चला, आज खूप सीन करायचे. चला चला लवकर आवरा. चला यस यस सर. सर रेडी आहे सर. एकटाच? हा सर. बाकी 3 असिस्टंट कुठे आहेत? सर विराज जगताप कुठे? त्याला ढेंडाळी लागली म्हणून तो सर घरी गेलाय सर. म्हणजे तू एकटाच आहे आज? येस सर. अरे ओंक्या यार, खूप काम आहेत यार, आज खूप काम आहेत. जा बोला, चालू करा, लवकर करा. चला बोला सर. अरे हॅलो, अरे बोलवा ना आर्टिस्टला लवकर. अरे बोलवतोय रे बाबा, थांब ना जरा. अरे बोलवा ना पटकन आर्टिस्टला यार, इथे सर वैतागलेत. अरे बोलवतोय, सांगितलं ना तुला, थांब ना जरा. आर्टिस्ट येणार म्हणजे येणार. आले आले सर सर सर. हिरो सेट वरचा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा. हाय गुड मॉर्निंग. झेपऱ्या. गुड मॉर्निंग. ओके ना? आजचा सीन सर. यस. समजलं. या वाड आहे सगळं. या. प्रिया कुठे आहे? प्रिया कुठे आहे? प्रिया कुठे? त्या ते कॉस्ट्युम हे चेंज कर. 675 वेळा सांगितलंय, ती आल्यानंतरच मला बोलवा. हा सर, त्या म्हणतायत की हे आल्यानंतर त्यांना बोलवा सर. तो विराज कुठे आहे? विराज कुठे आहे? त्याची तर मी ना. अरे तुम्ही दोघांनी ठरवा ना आधी. का तुम्ही दोघंही येत नाही, मी इथे एकटा बसून असतो. सर सर एक काम करूया सर, आपण त्यांच्या दोन्ही व्हॅनिटीना सेट जा बोलो बोलो बोलो. एकटाच आहेस ना? जा बोला लवकर. अरे बोलवा ना यार त्या ऍक्ट्रेसला. अरे तू बोलवताय रे बाबा, थांब ना जरा. अरे आले सर, आले सर 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 आले. माझी फ्लाईट आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. का थांबलोय आपण? सेटवर आली नाही तोपर्यंत इथं चला 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 चालू होतं. आणि शूटच्या आधी तिकडे 2 तास फोटो काढत असतो तेव्हा काय? करेक्ट करेक्ट. प्रिया, मी सीन समजवतो. ये मॅडम प्लीज कम. बसा. पाय दाखवायचं. ए भाई साजिद, चल ना, हो गया ना. हॅलो आजी. हॅलो सोनू. हा बोल, काय आलं? अगं मी गेटवर आले, सोडत नाहीत मला हे काळ्या ड्रेसवाले पोरं. तू आज कुठे आलीस सेटवर? मी तुला सांगितलेलं ना परवा ये म्हणून. मी आले, गेटवर आहे. अगं मी त्यांना सांगितलेलं. अरे याला सोडायला सांग ना. एक मिनिट मी सांगतो. तू जिकडे आहेस तिकडे थांब, मी पाठवतो माणसं. हा लवकर. हा 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 लगेच करून टाकू. नंतर हा टू शॉट झाला की एक क्लोज घेऊन जाऊ. सर 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 काय एक प्रॉब्लेम झालाय नको आता. ओंकार, तू एकटाच आहेस आता. परत तू काय काढून जाऊ नको यार. पाया पडतो मी एकटा. काय करू इथे? येस येस. काय करू मी एकटा इथे यार? नाही सॉरी सर, एक हलका प्रॉब्लेम झालाय. माझी एक्सक्यूज मी सर. काय? मॅडम एक हे होतं, माझी आजी आहे ना, आजी ती आजारी आहे जरा. हा मग? आणि तिला बरेच दिवसापासून सेटवर यायचं होतं सर. ठीक आहे, आले असतील ना तिथे बसवताना चेअर टाकून घेऊ. नाही सर 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 एक हलका प्रॉब्लेम आहे. म्हणजे आजारी आहे, म्हणजे तिला तिच्या हृदयाला होल आहे सर. बरं. डॉक्टर म्हणलं जरा जरी तिला शॉक बसला तरी ती
जाईल म्हणून. आणि ती म्हणाली की तिला आनंदीत ठेवा, मजेत ठेवा, तिला त्रास देऊ नका असं डॉक्टर म्हणाले आहेत सर. राऊत मुद्दा काय बाळा, मुद्द्यावर आहे ना. काय काय म्हणायचंय काय तुला? मुद्दा असा आहे की प्रत्येक आजीला वाटतं ना सर की आपल्या नातवाने मोठं व्हावं, तसं तिलाही वाटतंय सर. होशील रे. मी आजीला सांगितलंय मी ऑलरेडी मोठा झालोय सर. म्हणजे मी ते असिस्टंट डिरेक्टर आहे ना सर. हा मग मी आजीला सांगितलंय की असिस्टंट डिरेक्टर हा डिरेक्टर पेक्षा मोठा असतो. एक सेकंड, काय सांगितलंस तू? सर 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 मी सांगितलं की असिस्टंट डिरेक्टर हा डिरेक्टर पेक्षा मोठा असतो. सॉरी सर. आणि आजीला पटलं? हा तिला काय हा? म्हणजे पटलं म्हणजे सर असिस्टंट डिरेक्टर हे डिरेक्टर पेक्षा असं मोठं वाटतं ना, तर तिला ते पटलं सर. हे का केलंस तू? सॉरी सर. हे कोणत्या लेवलचं खोटं आहे? हे काय केलंय याने? हे कसं काय तुला पटतंय काय केलंयस ते? नाही, आता मी काय करू? मी तिथे आता तू तिथे खुर्चीत बसून राहशील आणि मी सगळीकडे पळापळ करू. नाही सर, असं काहीच करायचं नाहीये. जे आहे शूट जसं आहे ते नॉर्मलच असणार आहे. म्हणजे तुम्ही डिरेक्टरचंच काम करणार आणि मी 5व्या एडीचंच काम करणार. मी क्लॅपच देणार आहे. मी आजीला सांगितलंय की क्लॅप देणं हे शूटिंगचं सगळ्यात महत्वाचं काम असतं. आणि मग बढिया काम के तुम्हा डिरेक्टरचं काय काम असतं? डिरेक्टरचं काम हा काय नाही. म्हणजे मी सांगितलंय तिला की साऊंड रोल कॅमेरा हे ओरडायला मी डिरेक्टरला ठेवलेलं आहे फक्त. अरे कोणता असिस्टंट आहे यार? हे मी का करू आज? जाऊ दे ना, आता तू बोललाय ना. करूया चला. आजी डे साजरा करूया आपण. चला लवकर करा चला. आजी मरायला टेकली आहे सर. आजी सर मरायला टेकली आहे सर. आज मी जो कोणी येतो तू आजी कोणीच नाहीयेस. आय नो सर. तू कोणीच नाहीयेस. खरं आहे सर. सॉरी सर. अरे आजचा दिवस ओंकार असं नाही करायचं यार. आजचा दिवस. आजचा किती महत्वाचा दिवस आहे. सगळं पण काम तेच होणार ना सर. काम होणार आहे सर. ठीक आहे. माझंही माझ्या आजीचं माझ्यावरही प्रेम आहे. हरकत नाही. करू. आज तुला अशी ट्रीटमेंट देतो ना बघ. आजीला एकदम वाटेल माझा नातू म्हणजे जास्त माज नाही करायचा. जास्त गप आता. चल चल चल. चलो शूट करेंगे. चलो ए स्क्रिप्ट चल. चला रेडी? थँक्यू सर. चला या लवकर. तुझी आजी माझी आजी. चलो रेडी? हा रोलिंग. क्लॅप इन. हा सर. सीन 7 शॉट 1 टेक 1 ऍक्शन. माधुरी कुठे होतीस तू? लिंबू आणायला गेली. ये बापू लिंबू. ये सोनू. ये लिंबू ये लिंबू. आजी ये आजी. बापू माझा लिंबू. बापू लिंबू. ये ना शूटिंग करतोय. आजी आजी ये आजी. वाह. आशीर्वाद हा. हो. लिंबू शूटिंग हा शूट. चांगले. हॅलो. ये आजी ये बस तर आजी. बस हा बस बसू. हा बस आरामात हा बस हा बस. खांड्या आपली आजी खांड. हा खांड्या. तू खांड्या आहे ना. हा. तुझ्या हाताखालचा डायरेक्टर आहे खांड्या. हा आजी मीच याच्या हाताखालचा डायरेक्टर. हा काय? चला चला. शूटिंगला सुरुवात करूया. मला बघायचं आहे. चला यार. येस मॅम. हा करते ये सोनू लिंबू. लवकर चला. लिंबू तू बस इथे बस. नाही मी बसू नाही अरे शकत. तू बसून काम. आजी मी नाही बसू शकत. मी महत्वाचं आहे की नाही ते. मी काय बोललो तुला? शांतपणे बसायचं इथे. हा हलायचं नाही. ये बाबू चल तू करेल. बोधल्या नाही काम करत. ये बोधल्या हाल जरा. लाज वाटते. त्याच्या हाताखाली काम करतोस ना तू बोधल्या. आजी जरा ढीग हलव तुझा. आजी गप्प बस ना आजी. काय करते? असिस्टंट डिरेक्टर सर, या महिन्याचं पेमेंट आलं ना की घरी एक मोठा आरसा घ्या. आजी मला बोधल्या बोलतायत. खांड्या चल. तू शांत बस इथे फक्त. मी शांत बस. चला ए माफ कर. चला रेडी? चलो हा रेडी. रोल साऊंड. खांड्या चल. क्लॅप इन. थांब. हा सर वो रेडी? हा रोल साऊंड. क्लॅप इन.
सीन 7 शॉट 1 टेक 2 ऍक्शन. माझा सोनू, माझा लिंबू कसं काम करतो माझा लिंबू. कंटिन्यू करू. सेकंड ऍक्शनला चालू करा. हा चला, कीप रोलिंग ऍक्शन. माधुरी, कुठे होतीस तू? या जीव थकला तुझी वाट. कट. अरे कोण आहे? स्पॉट लावा ना तिथे. हे कट का केला रे? माझ्या नातवाने चांगलं चालू करून दिलं होतं, कट का केला? हा? हे ना नातवाने मस्त चालू केलं होतं. जरा थांबा. आजी बदल्या नीट सांग ना त्यांना काय करायचं ते. आजी त्याला सांग नीट. काय सांगतो का बाई? तू जरा गप्प बस ना. ए मागे सांभाळा रे, नाही. मागे सांभाळा, पासिंग सांभाळा. हा चल खांड्या यार, चल ना जल्दी चल ना खांड्या. का हे नाही बोललं असं काय होणार ना? चलो रेडी. हा रेडी. या सर. रोल साऊंड. रोलिंग. क्लॅप इन. सीन 7 शॉट 1 कर चल लवकर. टेक 3 ऍक्शन. बाई माझा माधुरी. लिंबू ग कसं काम करतोय लिंबू माझा सोनू. ऍक्शन. माधुरी, कुठे होतीस तू? या जीव चुकला तुझी वाट बघून. कट. आता काय झालं? सर चुकला नाही, थकला. तुम्ही चुकलात सर. अरे आता का कट केला? एवढा चांगला सुरू केलं होतं हे बदल्या. आता का कट केला? चांगला सुरू होता ना. अहो नाही, ते सरांचा जरा डायलॉग चुकला म्हणून. ते तो कर- चुकला? हा ते चुकलंय. या हडक्या नीट बोल जरा. काय चुकतोय? एवढं नातवानी नाही काय करतेस? काय तू थांब आजी. तू थांब आजी. त्याला दाखवते मी. तू थांब. तू काय बोल. ये लिंबू हडक्या, नीट वाक्य बोलता येत नाही. हा? ती फळी वाजवायची, हात किती दुखतात त्याचे. दे फळी देती. कशाला? फळी देती. ऐका, ते त्याला वाजवायला सांगते ना. ऐका, ही फळी आहे इथे, प्रश्न तो इकडे नाही. दे. ही फळी वाजून दाखव 10 वेळा. ढेंगा खालून जाईन तुझ्या मी. त्याचे दंड दुखतात ना. तू माझी हो. वाक्य नीट बोलता येत नाही. हिरो कसले हिरो. मी सांगतोय ना त्यांना आजी. तू बस तिकडे. मी सांगतोय ना त्यांना. ए राजहंस, ती मला हडक्या बोलली. I know. तू ऐकलंस? आय नो सर. काय प्रॉब्लेम काय तिचा? आय एम सो सॉरी सर. तिला हृदयात होल आहे सर. चेक कर मेदूवाडा अडकला असेल. नाही काय बोलला हे हडक्या? काय नाही बोललाय आजी. तुला काय मी सांगतोय. गप्प बस तिकडे. नाही, त्याला नीट बोलायला सांग. तू शांत हो. त्याची सगळी लपडी मला माहिती आहे का? माझ्या नातवाने सांगितली आहेत माझी. नाही सगळी लपडी. कसली लपडी? मैंने माझी कसली लपडी? कुछ नहीं बताया. त्या हिरोईनीवर डोळा आहे ना तुझा. माझ्या नातवाने सांगितलंय मला लिंबू. अगं जरा शांत बसव ना त्यांना यार. नाही चलो प्रिया, यू हॅव टू गो. चलो Yes, चलो I have प्रिया चलो प्रिया come on. करते. चला. ही प्रिया आहे? आजी ये बाई आहे. आजी हाय आजी. ये बाई आहे. मॅडम Hello. नको मॅडम. नाही असू दे. फोटो काढूया. नाही काजल? फोटो नाही. ए पाया पड. आजी हा? आजी पाया पड वा. आजी काय बोलताय ते? ए झिपरे, घरच्यांनी काही संस्कार नाही केले. पाया पड. झिपरे नका. आमच्या घरची सून होणार आहेस ना. अगं काय पाया पडायला नाही शिकवले लिंबू हिच्या बापासनी. एक मिनिट, ते कॅरेक्टर मध्ये मी आहे. कोणाच्या घरची सून होणार आहे? नो नो. मी काहीच नाही ते. एक मिनिट. ए, लिपस्टिक लावायची झगामगा एवढाच काय तो. थांब ना ग आजी. ह्यो, माझा बाबू तुला नाही म्हणत होता सोनू माझा, तरी जबरदस्ती हो बोलायला लावलास ना त्याला. सर तुम्ही तरी समजावून तुम्ही घेऊन जा मॅडम. बेबी चल तू. ये हडकी, हात सोड. आजी थांब तू. हात सोडली खरं त्यांच्या घरची सून होणार. हात लावला. कोणाच्या घरची सून होणार आहे मी? What the hell is this? एक मिनिट. थांब ना आजी. एक डाव हात लावलास, दोन डाव हात लावलास, मी बघून घेतलं. हा सारखा हात लावतोस. आजी तू आजी, गप्प बस. याची नाटकं माहिती आहेत मला. अहो, आजी ऐका ना माझं. आजी. आजी केस करणारीला पण ह्यानीच डोळा मारला होता अरे ना. कुठला डोळा मारला यार? काय बोलते ही? माझ्या नातवाने सगळं सांगितलंय. आजी ऐका माझं. या तुम्ही इकडे ये या. वाटल्या. तू तर बोलूच नकोस. तू आणि ह्यानी मिळून एका हिरोईनीला इतका त्रास दिला की ती सोडून गेली ना. आजी गप्प बस तू. चल तिकडे ये तिकडे ये तिकडे. आपण दोघांनी त्रास ये दिला तिकडे. हिरो? बस तिकडे. काही बोलायचं नाही आता तुम्ही आधीच सांगतो. बस तिकडे. काय बोल मी बघून येतो. काय प्रॉब्लेम आहे ते? हा चल खांद्या या आजा. हा
काय सांगितलंस तिला? नाही सर, सॉरी सर. अरे हे तुझे कारनामे आहेत ना. आय नो सर. तू हेड रेसलरला डोळा मारला म्हणून मागच्या सेटवर तुला काढलंय ना. हा सर, पण तिला वाईट वाटेल म्हणून मी ते तुमच्या नावावर खपवलं सर. माझ्या नावावर खपवलंस का? सर ती मरायला टेकली. अरे ती कुठल्याच अँगलने मरेल असं वाटत नाहीये. कुठली मारायला टेकली आहे? आय एम सो सॉरी सर, आय एम सो. अरे पण आता आम्ही काय करायचं? काय 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 आणि नाही. माझ्याबद्दल काय सांगितलंस? हा? मी तुझ्या मागे आहे. तोंड बघितलंय स्वतःच? येस मॅम. शी. येस मॅम. ती ना ती फुलपकरू आहे, फुलपकरू. Yes. आणि तू सर किडा, शेणातला. शेणातला किडा. आय ॲग्री. कळलं? आय ॲग्री सर. तुला जरा मी एवढी चरबी इथं वाढवून ठेवली ती हाल जरा इकडनं तिकडं. अरे चरबी बघ रा. अरे ही मरायला नाही टेकली, ही मारायला टपली. हे मारलं मारलं म्हणजे हे मला लवकर बोल. काय ते खरं खरं सांग. काय सांग म्हटलं लवकर बोल. लिंबू काय रे? हा आजी. बोल बोल लवकर बोल. आजी आजी मारलंय? आजी आजी. हा बोल बोल. मी असिस्टंट डिरेक्टर आहे, पण तो डिरेक्टरपेक्षा खूप लहान असतो. आणि त्यात मी 5वा असिस्टंट डिरेक्टर आहे. मी दखलपात्र पण नाही आहे. म्हणजे मी सेटवर नाहीच आहे. म्हणजे मी नसलो तरी शूटिंग व्यवस्थित होणार आहे आजी. आणि ते पण माझ्या मागे नाही आहे. तू मला मुली दाखवत होती म्हणून मी म्हटलं की मला नाही करायचं, ही माझ्या मागे. आणि मी हो म्हटलं आय एम सो सॉरी. तर खोटं बोललास मला. माझे माफ कर ना आजी. खोटं बोललास. आजी नाही का आजी. तुझ्या एवढा विश्वास ठेवला, खोटं बोललास मला. आजी आजी मी पण करतो इथे काम. मी करतो इथे. सरांना विचार तू. पण खोटं बोललास ना. खोटं बोललो आजी, मला माफ कर ना. लिंबू आता मिळालास तू. हा? तुझ्या तर क्या बात आहे. कहर परफॉर्मन्स. चला 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 कमेंट्स ऐकूया. सई. कडक परफॉर्मन्स होता. फार मजा आली. काय ऑब्झर्वेशन होतं म्हणजे मी आरशात स्वतःला बघत होते असं मला वाटलं. भावा कडक. मला असं वाटलं की तुझं काहीतरी म्हणजे हार्टमध्ये मेदूवडा असेल. हा काय सेन्स ऑफ ह्युमर आहे हा. ही ऍडिशन आहे श्रमेशची इथली. क्रेझी ऍडिशन होती. On the spot. क्रेझी क्रेझी क्रेझी. इट वॉज क्रेझी. अमेझिंग. फार मजा आली. राऊत सुटलेले आहात, सुटलेले राहा. गॉड ब्लेस यू. वने आहार आहे माझ्या वादळा. आहा. सुंदर वनिता, सुंदर. मजा आली वनिता. गॉड ब्लेस यू. मंडळी, सेलिब्रिटी असण्याचे अनेक फायदे तोटे असतात. आज मात्र एका सेलिब्रिटीला त्याच्या ओळखीचा चक्क फायदा होणार आहे. कसा? चला तर बघूया पुढील प्रहसनात. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. अगं थांब, चालवतो ना मी. थांब, मध्ये मध्ये काय. आता कसं मी भजा तळताना मध्ये मध्ये हात घालून खाता तेव्हा कसं वाटतं कळतं का? काय लॉजिक आहे हे? ड्रायव्हिंग करतो ना. थांब ना जरा. मी काय बोलले की लॉजिक नसते. हो थांब जरा आता. हा आरसा नेहमी तुमच्याकडे का असतो? आज मला माझ्याकडे अगं बिंडो, मागची वाहनं बघण्यासाठी असतो तो. चला. चला काय चला, भांग पाडण्यासाठी नाही येतो. अगं बाई, खरंच ना. मला पण गाडी शिकायची आहे. आधी साडी नीट नेसायला शिक. मला साडी नाही नेसता येत. अजिबात नेसता येत नाही. परवा सुमीच्या लग्नात काय नेसली होतीस? काय नेसली होती? कवर घातलेलं वॉशिंग मशीन दिसत होती. अति करतो
करता तुम्ही अति खरंच अति बघितलं करता. ते सांगतोय तुला मी. काही बोलू नका उगा. तुमची ना नजरच मेलीये. माझी? काय छान छान साडी होती ती. तुम्हाला ना काही सुंदरच वाटत नाही हो आजकाल. काय सुंदर आहे माहितीये हिने अनेक वर्ष हो. बघतोय तुझं. राहू द्या. मी पंक्तीत जेवण वाढत होते ना, ते सुमीचे सासरे असे एक टक माझ्याकडेच बघत होते. हो कारण तुझा पदर त्यांच्या वर्णाच्या वाटीत होता. ही कोण बाई आहे, वर्णात तिचा पदर आहे म्हणून बघत होते तुझ्याकडे ते. आता ते वरण भात खाणार का पदर भात खाणार ते सांग त्यांना. लक्षातच आलं नाही म्हणून माझ्या पदराचा कोपरा तो ओला झाला होता. मग तुला काय वाटलं कातळ येतो पाणी फुटायला त्याला. काय बोलशील अति ना. करता हो खरंच तुम्ही. हो, हो. सगळ्यावर उगाच छान दिसत होते मी एकदम. हो, हो. एकदम छान दिसत हो होते. हो हो आहेराची लिस्ट बनवायला बसले होते ना स्टेजवर. हम्म. अख्खा हॉल माझ्याकडेच बघत होता. हो मी पण लांबून बघत होतो ना. शेजारचा मला म्हणाला तो बस शाल पांघरलेला वॉचमन. अशी बसली होतीस तू अशी. बोला मलाच बोला तुम्ही. अगं नाही असं नाही बघ मस्करी नाही, करतोय नाही, का? सतत मलाच बोला. मी काय तुमच्यासारखी सेलिब्रिटी नाहीये ना. अगं तसं नाही म्हणत ते आहे मी मी. काय बिचारी गरीब घरातली साध्या घरातली जाडी भरडी मला वाईट अगं तसं नाही ग तू. हे नको आता हे परत सुरू जाऊ कर. द्या. आता काय मी तुमच्या त्या पार्ट्यांमधल्या स्कर्ट घातलेल्या मुलींसारखी नाहीये ना. नाही शोभत मला गांजा धरम. कुठला गांजा धरम कांजीवरम. अरे काय घालते कोण गांजा धरम करणार आहेस तू गांजा धरम करायला. सतत माझ्या चुका काढत बसा फक्त. मला अगं मग तू नाही चुकू बोलायचं. नकोस ना तू आयुष्यात नाही चुकू बोलायचं. नकोस ना. एवढी वर्ष माझ्या बरोबर राहतेस मला बघतेस ना तू. गुण नाही पण वाण तरी लागू दे. मी आयुष्यात एकदा तरी चुकलं का मला सांग. चुकलोय का. आत्ता चुकलात. काय झालं. सिग्नल मोडलात. अरे बापरे हरकत नाही. चल. सतत अरे मला मोडला तर वाईट मोड. बोलत अरे असता. काय- गाडी बघून चालवायला काय होतं काय तुम्हाला? होत नाही का मोडला तर मोडला बघू आपण. पोलीस बोलवतोय. बाजूला घ्या. टेन्शन घेऊ नको. गप्प बस जरा, थांब जरा. बाजूला घ्या. मी आता काय? बघतो. थांब थांब जरा 1-2 मिनिट थांब. मला ओळखतात. दी समीर चौगुले मी तुला माहिती आहे ना. टेन्शन घेऊ नकोस तू. अरे ओळखतात आपल्याला. नाही, फोटो बिटो दिला. गप्प बस तू फक्त शांत बस. मी कसं ओळखलं नाही तर टाकायचं? काय करणार? ओळखणार मला. अख्खं महाराष्ट्र ओळखतो मला. नको टेन्शन घेऊ. गेले पैसे सोडणार गेले, आपल्याला. तर ये मेलो आपण मेलो. ये. नमस्कार साहेब. बोललो तुला. समीर चौगुले. हा. शपथ समीर चौगुले. नमस्कार. होय, बाबा 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 मी लय फॅन आहे तुमचा. थँक्यू ते थँक्यू. तुमचं हे आहे ना कॉमेडीची जत्रा. नाही महाराष्ट्राची हास्य जत्रा. हा हा. आर लय बघतोय आम्ही. हो. मला 5-5 मिनिटाचा ब्रेक मिळाला ना हा. काढून काढून तुमचंच बघतोय. क्या बात आहे क्या बात आहे. लय आवडतंय मला. थँक्यू सर थँक्यू. अरे तुम्ही पण असता. नाही 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 त्या असतात पण त्या माझ्या बरोबर घरी असतात. बायको आहे माझी ती माझ्या बरोबर घरी असतात त्या. मी बायको आहे बायको आहे त्यांची. बाय बाय हे नाही ग मंगळसूत्र दाखवतात. हे काय दाखवतेस तू. काय नको ना, थांब ना जरा. 4 चौकात असं नको ना वागूस. माझ्याशी असं बोलू नका. तुम्ही लय खरं? कॉमेडी आहे. हो हो हा? तुम्ही लय कॉमेडी आहे. अरे नाही कॉमेडी. काय तुम्हाला बघितलं तरी हसा येते. थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. अरे तुम्हाला सांगतो ना दौरा 1 नंबर आहे तुमचा. बसलो कॉमेडी करतात. मी घरून डब्बा देते ना. हे काय लॉजिक आहे तुझं. तू घरून अरे नको ना तू बोलूस. घरून डबा देतेस म्हणून मी कॉमेडी करतो. ओय, साहेब, थांब साहेब नको बोलूस ग तू. सांगितलं. मी बोलतो चौगुले साहेब. येस येस सर. इकडे कुठे आहे ते MH मॉल आहे ना समोर. इकडे आलेलो जरा शॉपिंगला. शॉपिंग करूया म्हटलं यांना सुट्टी येतं. साहेब एक फोटो काढू का. येस वाय नॉट प्लीज काढा. काय माझी पोरगी आहे हो. 2 वर्षाची पोरगी आहे संगी. संगी काय हाऊ क्यूट करते? हाऊ क्यूट. तुमचा कार्यक्रम लागला ना तुम्ही पुढे अशी उभी राहती. तुम्ही आला का नाही चटा चटा कपाळावर मारती. तिला लय आवडतंय म्हटलं. संगे अरे तो काय काय का टीव्ही आहे तो टीव्ही. तो म्हणते नाही मला आवडतं. तिला म्हणलं आपला पप्पा काकाला भेटल ना तेव्हा मारल कपाळावर. मारू का. एवढं ती एक जरा मार पुरीला बरं वाटेल तिच्या मार्फत असं. हो नाही नाही एकदम असं ऑड वाटतं ना असं. तिला बरं वाटेल. हो नाही मारू द्या पोलीस आहे पोलीस आहे मारू द्या. मारू का. अरे पण ऑड वाटतं ना. हा एकदा मग असं आयला संगी. साहेब नाही अरे नाही वेड्यास. माझी पोरगी लय खुश होणार आहे. संगी लय खुश होणार आहे. अहो व्हिडिओ कॉल लावून लाईव्ह मारून दाखवा ना अजून मजा येईल तिला.
मारलं ना ऑलरेडी मला, आता अजून एकदा कशाला पाहिजे? छोटी आहे अगं पण छोटी आहे म्हणून एकदा मारलंय त्यांनी मला. पोलीस ए बायको, संगीला फोन दे, संगीला फोन दे. ए संगे, संगे ही बघ कोण आहे, हे बघ कोण आहे, काकाला वळाक. हॅलो, नाव काय? नाव काय? संगी, संगी. संगी. हॅलो संगी. हॅलो. हे आवडतात ना काका तुला? हा. इधर एक मिनिट. हा हा हा. कपाळावर मार तू, बघ तुला आवडतंय ना. आता बघा इथं बघा, एक मिनिट, तिला लय आवडते. मग सळचं थोडं कमी मारा. हे बघ. ए घेणारे, ए संगे, अगं असं काय करते? मारतोय तेव्हा मागं कुठं बघती का? इकडं बघ. तिने बघितलं नाही. एक वेळ इकडं बघा, इकडं बघ. हे बघ काकाचं कपाळ. हसत्या केवढी खुश झाली. ऐको गोड्या. असं मारलं की हसती होय, असं मारलं की हसती. मजा आली पण खूप छान वाटलं. फोन ठेव. नाही. नाही ओके. येस, पप्पा ड्युटी वाय, पप्पा ड्युटी वाय नंतर करतो. आणि तू काकाला घरी आणतो. नाही पण थँक्यू व्हेरी मच. अरे नाही पाय नाही पडायचा. हा जो आनंद तुमच्या मुलीला झालाय मला बघून, तो माझा आनंद. नाही खरं आहे, एक फक्त फोटो काढायचा आहे मला. येस, वाय नॉट. येस. अरे नाही गडबडू नका, शांतपणे काढ. हे करा. हा चलो, थँक्यू व्हेरी मच. ग्रुपवर टाकतो मी. हो, टाका. सर थँक्यू व्हेरी मच. खूप खूप बरं वाटलं साहेब तुम्हाला भेटू ना. हा भेटू असं. हा बोलो साहेब तेवढं फक्त जाता जाता तेवढी पावती फाडून जा. काय मंदिर वगैरे बांधताय की काय? पावती कसली? नाही हो. कसली पावती? लय कॉमेडी करते म्हणून तुमचं काढून बघतो मी, मला लय आवडतं. ही माणूस मारणार आहे मला एक दिवस. चलो साहेब. नाही हो, ती पावती फाडा की. कसली पावती? अहो ती मंदिराची नाही, तुम्ही आता सिग्नल तोडला ना, त्याचे 500 रुपये दंड. पण आता ओळखलं ना तुम्ही मला, म्हणजे अख्खं जग ओळखतोय समीर चौगुल्याला. असं पांघरून घेऊन आला असतं ना तरी म्हणलं असतं, ए सुमार्या चौगुल्या. नमा बरोबर करताना तुम्ही माहिती मला नको सांगू. मला माहिती आहे तेच मला काय सांग, मीच करतो ना, मलाच काय सांगतेस तू? साहेब थांब ना जरा. पण तुम्ही आता फोटो सुद्धा काढलेत ना माझ्या बरोबर, म्हणजे मग आता नाही खरंच थँक्यू. काय सेलिब्रिटी असते तो साहेब, ती आहे आकडे त्यातले फोटो नाही देत लगेच. तर माग इथं कसं, इथं सिग्नलला गाडी थांबती ना, तेव्हा अरुण कदम आले होते. म्हटलं हो फोटो द्या की. आल्या फोटो द्यायला आल्या. खांद्यावर हात टाकलं तर चिडले हो. त्यांना नाही आवडत खांद्यावर हात टाकलेला. नाही पण फोटो काढला त्यांनी. अच्छा. त्याने फोटो काढ. ती पावतीची फक्त 500 रुपये फाडा. आपल्याला सिग्नल तोडला तुम्ही काय होऊन झालं ना त्याच्यात. नाही म्हणजे असं म्हणजे एकदा मला मस्त हे केलं संगीत हे मारून 3 वेळा म्हणे होऊन जाईल. हा चलो. हा चालतंय की, द्या की 500. मग तुमच्याकडे कॅश नाही का? कॅश नसेल तर कार्ड द्या, कार्डानं पण करू आपण. द्यायला लागतात रे. ठीक आहे, किती? 500. ओके साहेब, मी पावती देतो तुम्हाला. थांबा. हा चौगुले घेतले यार सगळे माझ्या समोर टिंग्या मारत होतात ना मोठ्या. दी समीर चौगुले बरोबर आहेस तू, काही होणार नाही. तुमचं सेलिब्रिटी पद होतं ना उतरताना असं, ते आता कुठे गेलंय? नाक्यावर तंबाखू मळायला गेलंय. शानपणा करू नको साहेब. दर वेळेचं पावती जरा हो पावती ठेवा. येतो चालतंय. निवांत या. परत आलात तर कळ. पीयूसी आहे ना गाडीची? हो आहे. चालतंय. हे बघा, हे सगळे पेपर्स आहेत गाडीचे. अरे यार ही चांगलंय. का दिलंस त्यांना? मी सांगितलं होतं ना आहे म्हणून. तू देतेस का? मागितलं ना म्हणून दिलं. पण आता मागितलं पोलीस आहेत, मला भीती वाटते. आय शपथ. होय चौगुले साहेब, ती तुमची पीयूसी एक्सपायर झाली हो. हा दे करून घेतो मी. नाही करच करून घेतो. येस. पण ह्याचा दंड भरावा लागेल 500 रुपये. 500 रुपये? नाही पीयूसी एक्सपायर झाली ना. नाही ती सिग्नल तोडला त्याची. ही 500 रुपये पीयूसी एक्सपायर झाली त्याची. अरे आपले यार कसं केलं परत करा. अरे आता काय याच्यात असं काय सीएम केलंय? सीएम काय सेम केलंय? ते तुम्ही करताय ना. मी आहे मुमकिन मॅम. आता कसं करायचं? नाही सीएम केलंय. अहो ते वेगळं होतं, हे वेगळं होतं, त्याचं काही संबंध नाही. सीएम केलंय. अहो खरंच सांग. तुमचं मी सांगतोय काय, मला माहित आहे. पाठ आहे मला. काढून बघतोय 5-5 मिनिटाला. मला माहित आहे. अहो तसं नाहीये हो. तसं आहे तुमचं. ते अजून एक आहे बघा, ती तुम्ही येता ना रसिको.
यार एवढं रसिको क्या है पीयूसी? 1 रुपए का फोन डाल के कान पे फोन लगाने का ये है पीयूसी? ये पीसी हुए हा घ्या टीव्हीवर करू एपिसोड अख्खा हा घ्या म्हणतो तर गप्प बस ना चांगला करतोय ना. रसिको क्या है पीयूसी? ये पीयूसी है रसिको? ये पीसी भी है. इतकं हा पिशवीचा इतकं आवडलं तुला विनोद? थांब ना गटर इथे पुढचं आहे का बरं का? ये नुसती पिशवी नाही आहे रसिको, ये लेदर की पिशवी भी है रसिको. रसिको को मेरे मांगो के अंगों को सांगो में तुमचं ते रोचन मजनू ते करतोय तो. काय सांगतेस काय? डोक्याने मजनू मला माहितीच नाही जणू काय मीच करतो. मला काय सांगतेस ग? झालेलंच मला काय सांगते? हे कुठलं आलंय तू? येडं करता येडं. थँक्यू व्हेरी मच. मी मरणार आहे ह्या माणसामुळे. मला माहित आहे मी मरणार आहे ह्या माणसामुळे. ऐका ना तुमचं हे जे तुमचं जे हास्य आहे ना तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे. इमानदारीत सांगतो. नाही पाय नाही पडत. हा चला चला तेवढं फक्त ते द्या. काय तुमचं पीयूसी एक्सपायर झालेलं आहे ना त्याचं 500 रुपये तेवढं तुम्हाला द्यावं लागतील. अरे मी काढतो ना जाताना काढतो ना. हा ती काढा की तिकडं कोपऱ्यावर तुम्हाला मिळेल काढून, पण 500 रुपये दंडाचे द्यावे लागतील. आहे पण द्यावा लागतील. ड्युटी आहे हो, मी गुन्हा केलाय म्हटलं दंड घ्यावा लागेल का नाही. हा ही 500 600 ना? नाही 500 हा. अरे हा माणूस पावती देतो जाऊ नका पावती सगळं म्हणजे घेतो यार पैसे माझ्याकडून. परत माझ्या घरच्यांसमोर ना शहाणपणा करा. आम्ही सेलिब्रिटी लोकांचं ना वेगळं असतं, तुम्हाला नाही कळणार. सेलिब्रिटी लोकांचं वेगळंच असतं कळलं. आमचे सूत्रच आयुष्यातले वेगळे असतात. मॅचच करू शकत नाही तुम्ही. फालतू विनोद तू असतेस का? आर चौकात माझ्याशी कसं बोल साहेब किधर आहे 1 मिनिट. हो तुमची मला माहिती आहे. दरवाजा उघडा की इथं गंमत आहे. दरवाजा उघडा की उघडा गंमत आहे. कुठला दरवाजा उघडा? आवाज करू नका. बोला सर. काय शिवाली मी काय ऐकलंय ती खरं आहे का? ए शिवाले बेने मी जे ऐकलंय ती खरं आहे का? म्हणजे तुझं लायसन एक्सपायर झालंय शिवाले, ती खरं आहे का? अशी नाही ऐकायची तू. थांब पट्टा काढतो तुझ्या. लायसन एक्सपायर झालंय तुमचं लायसन. फार मस्त केलं. 1000 रुपये काढा. 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 चौघांचं एकत्र एकाने केलं किती भारी करता. पुढच्यात लय गंमत आहे. मी सांगितलंय की 1000 रुपये काढा. खूप मस्त करतात ते, तुमच्यापेक्षा मस्त करतात. लायसन बरोबर हिला पण जप्त करा ना थांब ना जरा. साहेब हे मला खूप आवडलं. का अप्रतिम केलं तुम्ही. हे आपण म्हणतो ना मी पोलिसांमध्ये सुद्धा एक कलाकार दडलेला असतो. हे तुम्ही प्रूव्ह केलं साहेब. हा चलो साहेब. ओके ना. ओके साहेब चलो. नाही ही 1000 रुपये काढा लायसनचं. ही तुमची पीयूसीची पावती. साहेब यार तुम्ही मला असं करता यार तुम्ही. दर 5व्यांदा झालं ना यार 500 दिले ना यार तुम्हाला. मी असं का करता यार तुम्ही? यार पैसे घेतो यार सारखे पैसे घेतो. काय करायचं यार आता? तुम्हाला ना उगाच वाटतं 4 माकड चाळे केले की झालात बादशाह कॉमेडीचे. काही नाही ओळखत कोणी तुम्हाला. 1 मिनिट. परवा आपण हॉटेलमध्ये गेलो होतो. 1,500 बिल झालं. घेतलं आपल्याकडून? घेतलं ओळखलं म्हणून घेतलं नाही ना? बिल नाही घेतलं पण त्या बदल्यात काय काय करून घेतलं. 40-50 फोटो काढून घेतले. ते अशी ती टोपी घालून पधारो मारे हॉटेल असे बाईट्स करून घेतले आणि ते लावले हॉटेलमध्ये. असे आवाज रेकॉर्ड करून घेतले. स्क्रीनवर फोटो लावलाय तुमचा आणि लहान मुलं येऊन असं इथे मारतात. तुमचा आवाज येतो. असं सगळं केलंय. मला बावळट म्हणता ना. खरे ना बावळट सेलिब्रिटी तुम्ही आहात. नीट बोल. चौगुले साहेब तिकडे या.
याला तुम्हाला बघितलं तरी हसायला येतंय. ए किती झाले बोल, चला किती झाले बोल. ही घ्या ती पावती करून ठेवली आधीच. लायसन घ्या, 1000 रुपये द्यायचे. भेट मला घरी. ते माणूस. चल चल चल. नीट बोला, मी नाही बोलणार. पावती दिली बरं का? हा, दे. साहेब 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 हो साहेब. काय आहे? 1 मिनिट. काय आहे? अहो काय नंबर प्लेटचा 1 नंबर पडलाय. 600 रुपये भरावे लागतील. हो खूप झालं हो तुमचं. सारखं मगच बसून चाललंय यार. फोटो काढून घेतलं, तुमच्या संगीशी बोललो, हे आवडतं ते आवडतं, सो लोचन मजनू आवडतो आणि सगळे पैसे घेते माझ्याकडून. चिडू नका. हा मग चिडू नका म्हणजे घ्यायला काय अर्थ आहे यार? नाही साहेब तसं नाही, म्हणजे फॅन आहेच किंवा तुमचा फॅन आहे म्हणून तर सगळं चाललंय. हे बघा लक्षात घ्या, फॅन आहे घरी चाला जेवाय वाढतो. माझ्या बायकोला सांगून वहिनींची ओटी भरतो साहेब. पण इथं गुन्हा केलाय ना, दंड तर घ्यावा लागेल का नाही, आहे का नाही? काय होतंय ना साहेब, आपल्या देशाची एक खंत आहे. आपल्याकडचे ना काय काय सेलिब्रिटी आहेत, त्यांना असं वाटतंय की तिनं देशात कुठला बी गुन्हा करू शकतात. त्यांच्यात कॉन्फिडन्सच आलाय तो, म्हणून कुठला पण गुन्हा सराईतपणे करतात. नुसतं त्यांच्यात नाही बरं का, राजकारणी असतील, लँडलॉर्ड असतील, ती बिझनेसमॅन असतील, राजकारण्यांचे पिद्दे असतील, सगळ्यांना वाटतं या देशात आहे ना आपलं कोण वाकडं नाही करू शकत. त्याच्यामुळे ते बिनधास्त गुन्हा करतात. पण तसं करून नाही चालायचं ना. काही लक्षात घ्या साहेब, वर्तमानात आणि भूतकाळात अशा लय लोकांना आपण पाठीशी घातलं आणि त्याची लय उदाहरणं आहेत. त्याच्यानं देशाचंच नुकसान होणार आहे असं मला वाटतं बाबा. म्हणून मी ठरवलेलं आहे, आपण देशाला नाही सुधारू शकत, म्हणून मी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. मी ठरवलेलं आहे, मी निर्णय घेतलेला आहे, मी भ्रष्टाचार करणार नाही, मी स्वतःपासून सुरुवात करीन. तुम्ही पण स्वतःपासून सुरुवात करा, अख्खा देश बदलेल. मी लिहून देतो तुम्हाला साहेब. आता पुढं कुणी पण आला ना माझ्याकडे, मी त्याला म्हणेन शान्या द सेलिब्रिटी समीर चौगुले मला फाईन देतोय रे, तू कोण आहेस, त्याच्याकडनं पण घेईन मी. मग तशी तुम्ही थोडी चिडचिड केली, पण फाईन दिला बरं का मला पूर्ण. याचे 600 रुपये पण द्या आणि मिटवून टाका. हा चांगले आहेत ते तसे. 1 नंबर माणूस आहे तो, मला लय आवडतोय. 100 अजून द्या. देतो ना, काढायला एकाच वेळेला कशी निघते, थांबा ना. कॉमेडी लय करतात. ठीक आहे, नाही थांबा, पावती घेऊन जा, पावती. हा हे घ्या. हा पुढे कुणी अडवलं तर सगळं दाखवा पावतीचं, म्हणजे कुणी अडवणार नाही. येतो चला. चौगुले साहेब, जाता जाता एकदा ते उंदीर सरडा पकडींगो करून दाखवा. उंदीर सरडा पकडींगो नाही रे, उंदीर मांजर पकडींग. चला यार. व्हॉट अ परफॉर्मन्स, वा जबरदस्त. बघूया हा रसिकांचं काय म्हणणं आहे यावर. अप्रतिम. समेत तुझ्यासाठी टाळ्या, जोरदार टाळ्या. म्हणजे तू नट किती उत्तम आहे काही वेगळं सांगायची गरज नाही, पण तुझ्या लिखाणासाठी या टाळ्या होत्या. अप्रतिम लिहिलंस, अप्रतिम आणि खूप उत्तम मेसेज दिला गेला. फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई, ईशा, मला असं वाटतं की तुझं कॅरेक्टर असं असलं तरी त्याला एक गोडव्याची झालर होती आणि ती खूप महत्वाची आहे. मला एक वाक्य खूप आवडलं. तू काहीतरी म्हणालास आणि ती म्हणाली मग मी डबा देते ना. हे माझ्या आईचं वाक्य आहे, आय एम नॉट किडिंग. आणि मला असं वाटतं जिथे लॉजिक सापडत नाही तिथे मायेचं लॉजिक असतं आणि हे खरं आहे. आणि हे जाणवलं प्रकर्षाने, मजा आली त्यांनी. पीपी किती जेन्युइन परफॉर्मन्स, म्हणजे किती जेन्युइन. फार मजा आणलीत, खूप मनोरंजन केलं. मनोरंजनाबरोबर काही धडे दिलेत, काही पिना मारल्यात, त्या करेक्ट बसल्यात सगळ्यांना. महाराष्ट्राला पण करेक्ट बसल्या असतील अशी मी आशा करते. सुंदर. थँक्यू. मंडळी, नवीन घराची वास्तुशांती करायला निघालेल्या एका माणसाला भेटले 2 इबलीस गावकरी. चला तर बघूया त्यामुळे त्याच्या घराची वास्तू शांत होतीये की अशांत. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय हो, चहा कसा झालाय? हा चांगला झालाय, बेस्ट झालाय. होय ना? फक्त जरा चाय पावडर, दूध आणि साखर असती ना तर मजा आली असती. आणि काय ना, काय रे वरेन, इंग्रजांनी ना जरा घायच केल्या नाही इथून जायची. का? नाही तर जाताना कोहिनूर सोबत त्याचा चाय पण घेऊन गेली असते. हो हो, माझ्या चहाला नाव ठेवण्यापेक्षा ना राहिलेली उधारी दे माझी. आम्ही काय देणार नाही उधारी तुझी. वाज साडी पडली तुझ्या तोंडावरती. हा हे बघ, उगाच काहीतरी बोलू नको. आम्ही काय गाव सोडून जायत नाही वाव लगेच. आणि हे बघ बाबा, तू जर आमचा रिस्पेक्ट केलास ना तर उधारी काय तुला नवीन टपरी पण घालून देऊ. तुम्ही मला नवीन टपरी देणार आहो? मग आधी तुमच्या घराच्या संडासावरचा पत्रा उडाला तो बसवा आधी.
मला टपरी देत आहेत बाबाडपोडी फोडीन का इथं लाखेगिरी करण्यापेक्षा पैसे दे माझं. पैसे काय काय देत नाही दाबा का दाबा दाबा. ए भांडू नका गावातलं सरभरीत पाखरू आलं. आलं भले हो बाबा कसा आहे? मी बरा आहे, तुम्ही कसा आहो? ही घे पत्रिका. पत्रिका संध्याकाळी पूजेला यायचं आहे. पूजा हो कळलं काय? काय म्हणू काय स्वतःच्या बारशाच्या पत्रिका वाटताव की का? माझा बारसा हा काय तरीच काय मी मोठा आहे ना, आता कसं बारसं करा. अहो सध्या कसा लग्नाला 25 वर्ष झाली की परत लग्न करतात ना. मला वाटलं परत बारसा करता होय की काय. नाही बारसा बिरसा काय नाही काय मी आणि माझ्या भावानं वाडीत घर बांधलेलं आहे. म्हणजे दोघा भावानी दोघा भावानी. होय काय? तर त्याची वास्तू शांती करायची आहे. हा. तर संध्याकाळी पूजा ठेवलेली आहे. ही पत्रिका संध्याकाळी जेवायला यायची. वा म्हणजे दोघांनी पण पैसे काढून बांधलं आहे. हो आमच्या वा, वा. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन कदमानो अभिनंदन. बने जरा कदमांच्या नावावर 2 चहा द्या आणखी. पैसे कदम देतील तर आज नाही म्हणणार आहेत काय मग. देशपणे देव वसाऱ्यांना हा, हा. कायम उपाशी दे त्यांना. प्रियम कदम हे तुमच्या मोठ्या भावाचं नाव ना. हो. तुमचं 2 नंबरला नाव आहे इथे. हा काय अरुण कदम मग 2 नंबरच असणार ना, असं काय करताव? तो माझा मोठा भाव आहे का नाही, मी धाकटा, तर माझं 2 नंबरच असणार नाही नाव. असं कसा काय गावात ज्याला मान असतो आणि ज्याच्याकडे पैसा जास्त असतो त्याचं पहिलं नाव इथं छापतात का नाही. मला तर वाटत ना तुमच्या मोठ्या भावान तुमचं इथं नाव छापून ना तुमची गलचेपी केलेली दिसते. नाही गलचपी वगैरे काय नाही. जनरली कसं असतं की थोरला भाव असतो ना त्याचं आधी नाव असतं, मग धाकटा भाव त्याचं नाव असतं. गलचपी वगैरे काय केलेली नाही. पण असा काही नियम नाही आहे कदमानू. आता सचिन तेंडुलकर धाकटा होता पण तो खेळायला ओपनिंगला यायचा ना. वसाडे त्याचा भाव कुठे क्रिकेटर होता म्हणून तो ओपनिंगला यायचा ना. काय बोलाल वसाड्यांना. आता काय करायचं तेच काही कळत नाही. हे बघ नाव बघ. ओ कदमानू काय इकडे. ही सौ विमलताई कदम कोण? असं काय करताव? ती आमची वहिनी मोठ्या भावाची बायको. होय काय? मग? हो तिचं नाव आहे पत्रिकेत. हा. तुमच्या बायकोचं नाव कुठं आहे? पण वसाड्याला माझं लग्नच नाही झालं तर नाव कसं येईल? काय लग्न झालेलं नाही तर कसं लिहतील? लग्न झालं नाही म्हणजे होईल लग्न आज ना उद्या. त्याच्यापेक्षा सौ टिंब टिंब अरुण कदम असं लिहायचं आता. ती रिकामी जागा ठेवायची होती नंतर लिहता आलं असतं ना नाव. हा पण सगळं तुमचं बरोबर आहे. लग्न झाल्याचं तर माझं पण लिहिलं असतं ना नाव. बरं लग्न नाही झालं तर पण ते तिचं तरी नाव टाकायचं ना. कुणाचं? ती कोणती ही रे. अरे कोण? बने ती ही रे ती बघ. कोण तिच्यासाठी लाली पावडर लावून हे फणसाच्या झाडावर चढले होते आणि पोरांनी दगड मारून मारून फणस समजून यांना खाली पाडला आणि ते. अरे ती वरच्या वाडीतली सुशी 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 सुशीचं नाव टाकायचं. असं कसं लिहिता येईल? कसं म्हणजे? समजा तिच्या नवऱ्यानं समजा पत्रिका वाचला तर मी वाचीन संपून टाकतील नाही मला काय. हा संपून टाकीन. तुमच्या भावान तुमचा विषय संपून टाकला तर मागा आधी. कसं कसा म्हणजे असा अरे काय तिच्या डोळ्यात नजाकत होती माहिती आहे. तिच्या डोळ्यात अख्खा प्रेम दिसायचा. माझ्यावर जाम मारायच्या. तुझ्यावर काय हो बोलाल तुम्हाला बघून थुकायची ती मला सांगाल. हा थोकू दे हा तुमच्या प्रेम करायची ना. मग तिचं नाव लिवायचा सौ सुशी अरुण कदम. काय होत आहे तुझं कसं नाव लिहा? मग नको काय येडे झालो काय? काय? तिचं लग्न झालं तिला 2 पोरं आहेत आता तिचं कसं नाव लिहिणार? मग त्या 2 पोरांची नावं निमंत्रक म्हणून टाकायची आणि त्याच्या खाली लिवायचं आमच्या न झालेल्या बापाच्या घराच्या वास्तुशांतीला यायचं. हं? निमंत्रक गोंडू धोंडू विषय संपला. त्यानं पैसा टाकला ना घरासाठी त्याचं नाव इथं छापलं पहिला. काय आहे तुम्हाला पत्रिका वाटायला हुरूप यावा ना म्हणून तुमचं इथं नाव छापलेलं आहे. खरं तसं काही नाही तसं काही नाही. म्हणजे मी पण पैसे भरलेले आहेत. माझ्या पण नावावर खोली आहे. आता किती खोले आहेत? म्हणजे 4 खोल्या आहेत. 4 खोल्या आहेत. म्हणजे बघा त्यांची वहिनीची म्हणजे त्यांची 1 खोली त्यांच्या पोरांच्या 2 खोल्या मग झालं किती 3 खोल्या. ना जी 4थी खोली आहे ती माझी आहे. भाय म्हणजे 75% घर भावान खाल्ला आणि एवढं पैसे लावून तुमच्या नावावर फक्त एकच खोली. आता माझ्या लग्न झालेलं नाही तर 1 खोली नाही काय. समजा 2-4 पोरं असती तर मी पण 2-4 खोल्या घेतल्या असत्या ना. नाही होतील तर बरं लग्न होतील पोरा पण एकच खोली कशी. बरं ती खोली नेमकी कुठे द्यायला नाही तो म्हणला. कुठे म्हणजे असं घरात शिरलं डाव्या बाजूला अशी मस्त हवेशीर आहे. म्हणजे असं घरात शिरलं तर डाव्या बाजूला अगदी डाव्या बाजूला काय मजा नाही त्या खोलीत. मजा नाही बरोबर ना.
खरं आमच्याकडे कशी नोकरांना देतात का नाही नोकरांसाठी खोली असते ती नाही काय बालू ए बालू याच्या मोठ्या भावाने याला नोकर केला ना सबशेल नोकर अहो नाही हो नाही नोकर बिकर काय केलं काही नाही अजिबात नाही नोकर केलेलं तुम्हाला सांगतो तो मला उलट बोलला की दादा तुला कुठली खोली पाहिजे सांग मी तर म्हणतो तू घरात शिरल्या डाव्यावरची घे कर पहिलं ऊन तिकडे येतं पहिल्या खोलीत पहिलं ऊन नाही येत, पहिले दरोडेखोर येतात कळलं काय माणूस आहे गंडवतात याला नाही ते ए बने हो यांना माहित नाही पहिल्या खोलीचा किस्सा माहित सांग सांग त्यांना पाजलं जरा त्यांच्याकडे म्हणू काय झालं तुला माहित नाही नाही तर बांधाजवळ तर शेंबेकर बघा त्यान घर बांधला तेव्हा काय केलं त्यान त्याचा भाव आहे बघा सुन्या त्याला अशी डावीकडची पहिली रूम दिला त्यान एक दिवशी अमावशेला दरोडा पाडला पहिली कुराट सुन्याच्या डोक्यात पडली त्याचा भाव आणि बायको मागच्या दारात पळून गेले माहितीये आणि सुन्या तर सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्यावर जीव सोडला त्यान कळलं असं झालेलं आहे डाव्या साईडची रूम घेऊ नका मग तुम्हाला तर गाणं पण येत नाही असेच झाल काय बोलतो अरे वासाड्यानो शेंबेकरांच्या घरात जर का दरोडा पडला तर मग माझ्या पण घरात दरोडा पडेल असं आहे काय ना ती टोली पकडलेली आहे आता चोरी होणार नाही ती काय पृथ्वीवरची काय शेवटची टोली होती आपल्या समाजात रोज टोल्या तयार होतात रोज दरोडेखोर तयार होतात आणि आपल्या अंगात एवढी मस्ती आहे की आपण काय काय जणांना निवडून पण देतो आम्ही नाही देत निवडून तुम्ही देत असाल मी न माझा भाव हुशार आहे हा कदमानू तुमचा भाव हुशार आहे हे वास्तव आहे आणि तुम्ही हुशारा ही गावातली अफवा आहे कळलं काय तुम्हाला माणूस आहे कशावरून कशावरून म्हणजे सांगतो आता पटून द्यायला लागले ना तुमच्यात एक खोली आहे बरोबर बरोबर त्याच्यात जो एक आडवा खांब जातो बघा बीम म्हणतात त्याला त्या कुठं आहे म्हणजे अशी माझी खोली आहे ना त्याच्या म्हणजे असं जरा बाजूलाच आहे होय ना भूकंप झाला तर तो खांब पहिला कोणाच्या टाळक्यात पडेल माझ्या घ्या मग जगाल काय तुम्ही ताल नाही गाडून त्याच्यात बरं मी काय म्हणतो बाथरूम किती आहे बाथरूम एकच असतं ना घ्यायला पाहिजे जास्त बरं नल तरी 2 आहेत काय नल पण एकच आहे एकच नल म्हणजे तो आंघोळ करेल मी पण आंघोळ आम्ही दोन्ही एकाच बिलकीचा काय फरक पडत नाही ना येड कसं उद्या तुमचं लग्न झालं बायको आली घरात भांडणं झाली हा मग घराची वाटणी होईल ना मग तुम्हाला नल नको स्वतःचा तो नल भाव घेईल त्याला कुलूप लावेल तुम्ही आंघोळ कशा खाली कराल बरं त्याची बायको दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिथं जाऊन आंघोळ करी त्यांना घाली तुझी बायको काय नुसती मल काढील आणि तुम्ही काय आंघोळीसाठी शहाला काढाल वर ना नाही ते काय नल नको स्वतःचा एक वेगळा नाही ते काय वाटणीला नल्याचं जाऊ दे जिनं किती आहेत घरात जिनं एकच आहे गंडवला कसं गंडवलं 2 हवे होते 2 कशाला जिनं उद्या लग्न होणार तुमचं बायको येणार काय भांडणं झाली आणि तुमच्या भावानं त्या जिन्यावर टोल नका बसवला तुम्हाला वरती जाऊच नाही दिला तर तुम्ही तिला बायकोला घेऊन गच्चीत कसं जाणार कोजागिरीचा चंद्र कुठं बघणार किचन मध्ये बेकार झालं आव्हान गंडवला नाही मला वाटत नाही तो असा करील काय नाही कारण केला ना नाही बघा कसं आहे आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत आम्ही कधीच भांडलेले नाही एकमेकांमध्ये म्हणून आमच्या भावान पितृप्रेम नाव ठेवला नाही म्हणजे घराचा पितृप्रेम नाव बघितलं काय भालो एवढा साधा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितला नाही होय मी पण भावाचं नाव काय प्रेम प्रेम बरोबर आहे त्यानं घराचं नाव ठेवलं नाही पितृप्रेम स्वतः तर ठेवला नाही तुमचं का नाही ठेवला मग पितृ आरून कसं वाटेल ना मग शोभणार पण नाही अरे मग पितृ ऋण ठेवायचा पितृ ऋण ठेवायचा ना त्यानं म्हणजे त्याचं पण नाही तुझं पण नाही कोणाची भांडणच नाही पितृ छाया पण चाललं असतं पितृ ऋण पण चाललं असतं माझ्या बायकोचं नाव मी छाया ठेवणार होतं छाया चाललं असतं म्हणजे अरे म्हणजे गंडवला माझ्या भावा मागासपासून आम्ही सांगतावाय काय तुम्हाला काय माणूस आता पिसाळला एवढा पिसला होता आता पिसाळला ह्याच्या मागच पिसलायचा होता आणि हो नुसता गंडवलानी नाही तुमचे पैसे घेऊन त्यानं स्वतःचं घर बांधला नाही कळलं काय तुम्हाला तुमचं काय झालं माहिती आहे भिंतीवरचा खिला झालाय खिला तो खिला असतो बघा ज्याच्यावर फ्रेम असते सगळे जण कौतुक फ्रेमचा करतात खिल्याचं कधीच कोण करत नाही आणि ते फ्रेम कशी पुसतात येऊन जाऊन लोक खिला नुसता ठोकतात तुमचा बघा नुसता ठोकणार तुम्हाला तिथे आणि तुम्ही सिमेंटचा खिला वाटताव पण नाही आणि गांजला तरी कोण विचारणार नाही काय खरं बस झालेले फालतूगिरी झाली मन अशा पद्धतीने त्यांनी गंडवला नाही आता राडा आता मी नाही
आता राडा म्हणजे राडा करणार. आज राडा म्हणजे राडा होणार. येऊ दे. काय मिळाले अरे ओरडतच कशात? काय झालं काय? काय झालं? मांजच पैसे घेतलेस, घर बांधलेस, न मनात फसवलास, मोठा भाव म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला तर असं पान फेडलास. वाजवी ना अशी एक दारू पिऊन उलस काही शुद्धीतास ना? बेशुद्ध होतो, आता शुद्धीत आलोय. पहिली कुऱ्हाड मांजा डोक्यावर. एकच नळ पण तो तुला मना नाही. जिना पण तुलाच मना नाही. घरात मी खिला जो एक तो ठेवलीच आहे. तर काय नाही, वास्तू शांतीच्या आधी घराची वाटणी झाली पाहिजे. तेव्हाच पूजा करायची, नाही तर कोर्टात तुला खेचान. जा मेल्या कोर्टात जा. जा कोर्टात जा. काय करतोस मी बघतोय. घर मी माझ्या जागेवर बांधलंय. 7-12 माझ्या नावावर कळलं का? तिकडे पण त्याच सिद्ध होईल घर माझा. याला या परक्या माणसासमोर माझी इज्जत काढलीस ना. आता बघ तुका काय करतंय. किती पैसे लागले तुझे? सगळे घेऊन टाक आणि माझ्या घरातला चालता व्हायचा. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातला चालता व्हायचा. वाईट झालं. इकडे या इकडे शांत व्हा. या बसा. काय उपयोग केला शिडून? नाही ते मोठ्या भावाला असं बोलतात कधी वासाड्या? नाही तर आग लागली तुझ्या तोंडाला. अरे एवढा तुझ्यासाठी केला ना भावा, तुला एक खोली द्यायला काय वाईट आहे? दिसतात. अरे भाव साधा चिरा देत नाही, तुला खोली द्यायला नाही. नाही ते काय. इकडे बघा. 2 नळ कसे हवे तुम्हाला? घरात काय जिल्हा राहतो तुमच्या? एका नळात ऍडजस्ट करायचं. उगाच बोलला विचारायला. उगाच वाटणी करता वय. तुम्ही सांगितलं वाटणी, हा शब्द मला माहितच नाही. वाटणी आम्ही वाटेल वाटणी मागता भावाकडे. बरं जाऊन दे. मी काय म्हणतो, ही काय माणूस काय नाही काय सोडून दे. असं करतात काय? सक्क भाव पक्क वैरी झालं. नाही तर काय. बेकार आहे. आम्हाला भगवत नाही आमच्या डोल्यान. हा वाईट असते लक्षात ठेवा. एवढे हा वाईट. तुम्ही झाले. वास्तू शांतीला येतो आम्ही. मेनू काय मग जेव्हा काय? गुलाबजामनी बासुंदी पण मग चला मग जेवायला जाऊया आता. आता गुलाबजामाला जास्त वेळ पाकात ताटकले ठेवणं बरोबर नाही. बरोबर आहे. चला या. चला. कुठं जेवायला? अशी एक हानी ना. ए बने हो एका खारी दे. ती पण अर्धीच दे. चलो वाटणी मागता. चला मरानो. अरे असं आता घरात पाऊल ठेवून दाखवतो तुका मी. भावा बरोबर असं वागणं बरोबर आहे. तुमच्यासारखा देव माणूस बघितला नाही. कुठला बने हो काय चुकलं रे माझा? कादमानू तुमचं काय चुकतं माहितीये? तुम्ही सगळं व्यवहार नाही टपरीवर करता, तर तुमचं चुकतं. बाकी माणूस तुम्ही बरोबर आहो. बाकी एकदम भारी माणूस आहो. बरं मी काय म्हणतो, वास्तू शांतीच्या पाया पडायला जातो. येतो येतो काय वसड वाहन नाही मारील तुम्हाला. धडाकेबाज परफॉर्मन्स. मला वाटतं अरुण दादांच्या एनर्जीसाठी या एक्स्ट्राला टाळ्या झाल्याच पाहिजेत. कहर दादा. वा वा वा. हा सरस एक प्रसाद दा. अरुण, तुझ्या एनर्जी बद्दल या खुर्चीत बसून नुसतंच बोलणं खूप झालं. आता यायलाच पाहिजे. सई, ही शिट्टी तुमच्यासाठी अरुंडा. सुंदर परफॉर्मन्स. मस्त लिहिलं पण होतं. आणि मंडळी याच
बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचा हा गोडवा असाच रेंगाळत राहील, पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद.